तानाजी शेठ तुमची नेहमी भूमिका रोखठोक राहिलेली आहे. तुझे ताकाला जायचं मडकं लपवायचं अशी भूमिका तुमची नसते, पण अनेक वेळेला तुम्ही काही विषय मांडता, नंतर ते विषय पुन्हा चर्चेले जात नाही. आता मध्यंतरी आदिवासी विकास प्रकल्पाकडं तुम्ही 2 तक्रारी केल्या, त्याचं पुढे काय झालं लोकांपर्यंत पोहोचत नाही. साहेब, त्याचं मी फर्स्ट रिमाइंडर दिलेलं आहे. एक, ज्याने शेडनेट संदर्भात लाभार्थ्यांचा पैसे हडप केलेत, त्याचा आजच त्यांनी लिगल ॲडवायझरच्या नोटीस सदर त्या मडक्यांना पाठवलेला आहे. ते एक 8 दिवसाचा कालावधी त्यांना दिला आहे. 8 दिवसात जर त्यांनी ते 32-31 लाख रुपये भरले नाहीत तर ते त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहेत. राहिला दुसरा मुद्दा, हळदही कार्यान्वित झालेला आहे, त्याच्या तक्रारी केलेल्या आहेत, त्या संदर्भात सुद्धा ती प्रोसेस चालू आहे. पण जोपर्यंत त्याचा फायनल रिझल्ट येत नाही, लाभार्थ्यांचा रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत त्याविषयी मी काही बोलणार नाही. पण मडक्यांच्या संदर्भात शासनाची केलेली 32 लाखाची लयलूट, हे त्यांना ते कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना ते परत शासनाला पैसे भरावे लागणार आहेत. तर तुम्ही मागे विघ्नरचा विषय काढायचे, तुम्ही म्हणाले लोकांच्या तक्रारी आलेल्या नाही, ठीक आहे, कदाचित येत नसतील, पण तुम्ही बस स्थानकाचा विषय घेतला का तिथे खूप खड्डा आहे, सांडपाणी तिथंच असतं, लोकांना प्रचंड दुर्गंधी सुटते, त्या विषयाचं काय आलं. साहेब, 8 दिवसापूर्वीच सदर ST स्टँडच्या ड्रेनेजची लाईन आम्ही कार्यान्वित केली आणि ती गावच्या लाईनला जोडलेली आहे. सांडपाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. राहिला प्रश्न सदर त्या रस्त्याचा, त्याच्यावर अतुल शेठने 50 लाखाचा निधी टाकलेला आहे. आता एक आठवड्याच्या कालखंडामध्ये सदर रस्त्याचं काम चालू होणार आहे. तुम्ही काल पोलीस स्टेशनला गेले होते, काय तो विषय नेमका काय होता. साहेब, केंद्र सरकारने बांधकाम कामगारांना योजना आणल्या. त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप देणं, मुलांचं शिक्षणाच्या बाबतीत मदत करणं, त्यांचे क्लेम भरवणं, मेडिकलच्या संदर्भात त्यांना जे मदत लागेल ती करणं आणि त्यातून भांडी देणं. ज्या महिलेने, आदिवासी महिलेने ज्या एजंटकडे पैसे भरले होते, रोख स्वरूपात भरले होते आणि ऑनलाईन भरले होते, त्या महिलेला 2 वर्षाचा कालखंड गेला. 2 महिन्यानंतरही त्या महिलेला ती भांडी मिळाली नाहीत आणि त्या महिलेने ते जुन्नरच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला, पण त्यांना उत्तरं उडवाउडवीची मिळाली. तुमची भांडी आली होती, ती आम्ही दुसऱ्याला दिली, आल्यावर नंतर बघू. मग त्या महिलेने घरून त्यांना फोन केला. मग त्या महिलेला सदर एजंटने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून, अश्लील भाषा वापरून त्या महिलेचा अवमान केला आहे. साहेब, जर एखाद्या महिलेवर असा अन्याय होत असेल आणि चुकीच्या पद्धतीने वागत असतील आणि तोही वागणारा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे साहेब, कुठल्या तरी सेलचा, त्यांनी मला फोन केला साहेब की अशी घटना घडली. म्हणलं या तुम्ही ओतूर पोलीस स्टेशनला. ते संपूर्ण महिला वर्ग इथे आले आणि त्याप्रमाणे आम्ही साहेबांना ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकून दाखवले आणि साहेबांनी त्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. मग राहिला मुद्दा होता आर्थिक फसवणुकीचा. त्या संदर्भात आम्ही जुन्नर पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथेही त्या संदर्भात आम्ही लेखी तक्रार दाखल केली. तिथले PI म्हणाले की 2 दिवसाचा कालावधी द्या, 2 दिवसानंतर आम्ही त्याचा संपूर्ण अभ्यास करून त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करू. आता नेमकं झालं काय पण की साहेब, केंद्र शासनाने दिलेल्या लाभार्थ्यांची लयलूट हे एजंट लोक करतात साहेब. करोडो रुपये, लाखो रुपयांची लयलूट चालली. जे बांधकाम कर्मचारी दाखवून त्यांना भांडी देण्याच्या ऐवजी इतरांची नावे त्यात दाखवून त्यांना ती भांडी दिली जातात. या महिलेचे काय नेमकी फसवणूक झाली, त्यांच्याकडनं किती पैसे घेतले होते. आता महिलेने मला सुरुवातीला 500 रुपये सांगितले, नंतर जुन्नरला गेला म्हणाले की मी पहिल्यांदा 4,500 दिले आणि ऑनलाईन 1,000 दिले, असे 5,500 रुपये तिने पे केले साहेब. असा काही पुरावा आहे. हा, तिच्याकडे 1,000 रुपये ऑनलाईन दिल्याचं मोबाईलमध्ये आहे. पण केंद्र शासनाची स्कीम आहे 1 रुपया साहेब. 1 रुपयामध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू मिळणार. मग जर केंद्र शासन जर तुम्हाला 1 रुपयात ती वस्तू देते तर तुम्ही ह्या लाभार्थ्यांकडनं, महिलांकडनं, आदिवासी महिलांकडनं
मग 4,500, 1,000 असे 5,500 रुपये कशासाठी घेत आहे? म्हणजे तुम्ही आज हा व्यवसाय चालू केलाय ना साहेब या माध्यमातून. या योजनेची संपूर्ण चौकशी व्हावी मागच्या 5 वर्षाची, अशी मागणी का करत नाही आणि तशी तक्रार का करत नाही? साहेब आता तुम्ही मुद्द्यावर बोललात. आता मी माहितीच्या अधिकारामध्ये 2015 सालापासून तर 2025 सालामध्ये जुन्नर तालुक्यात जे लाभार्थी आहेत त्यांची यादी मागवलेली. आजच मी RTI माहितीचा अधिकार टाकलेला आहे. 2015 ते 2025 पर्यंत जुन्नर तालुक्यात जे लाभार्थी आहेत आणि त्यांची निवड केली, त्यांना निकष काय लावले आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्यांची निवड केली त्या अधिकाऱ्यांची सुद्धा मी नावं साहेब त्यात मागितलेली आहेत. तुम्ही जो अर्ज दिलाय तो अर्ज कोणाला दिलाय? मी जिल्हाधिकारी पुणे त्यांना दिलेला आहे. काय मागणी केली? याच्यात हीच मागणी केली की जुन्नर तालुक्यातून बांधकाम कामगारांची योजनेमध्ये ज्या बांधकाम कामगारांची निवड करण्यात आली त्यांना काय निकष लावण्यात आले. मला तर अशी माहिती मिळाली, आता मी बंगल्यात राहतो साहेब, माझ्या बायकोला ती भांडी मिळाली, मी लाभार्थी आहे का? मी सुद्धा लाभार्थी झालो साहेब. अशा अवस्था जुन्नर तालुक्यात भरपूर आहे साहेब. ते अशा लोकांनी सुद्धा लाभ घेतला आहे की जे खरोखर बांधकाम कामगार नाहीत, त्यांनी सुद्धा त्याचा लाभ घेतला आहे. शेकडो लोकांना तो लाभ मिळालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण लोक असं म्हणतात आम्हाला लाभ मिळतो तो बाकीच्यांच्या पोटात का दुखतो? साहेब शेतकऱ्यांच्या कुठल्याच मालाला हमी भाव नाही. आज कांद्याची अवस्था बघताय, सोयाबीनची अवस्था बघताय. शासनाने नारायणगावला आता सोयाबीनचं नाफेडचं केंद्र चालू केले. फक्त सातबारे आणून द्या, अजून कशात काही नाही, फक्त सातबारे जाऊन जमा करायचे. मग ते सोयाबीन घेणार केव्हा, त्याचे पैसे येणार केव्हा? शासन कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याची आज दखल घेत नाही. शेतकऱ्याची आज दयनीय अवस्था या भारतीय जनता पार्टीने केलेली आहे साहेब. मी तर त्यावर आरोप करतोय. शेतकऱ्यांच्या बाजूने भारतीय जनता पार्टी नाही. तर मध्यंतरी तुम्ही बाजार समितीचा विषय आक्रोशपणे मांडला, आसूड घेऊन गेले, पणन मंत्र्याकडे अपील झालं, म्हणले त्याला स्टे मिळाला, अशी वेगवेगळी चर्चा झाली. पुढं काय झालं? वाणीसाहेब, पणन मंत्र्याने 40 दिवसाचा कालावधी दिला आहे. 40 दिवसाच्या आत जर तो निकाल लागला नाही किंवा त्यांनी तो रिजेक्ट केला तर आम्हाला हायकोर्टात जायला चान्स आहे ना साहेब. आम्ही त्या संदर्भात वेट अँड वॉच करतोय की हा निकाल केव्हा मिळेल पणन मंत्र्यांचा. जर तो आमच्या विरोधात गेला तरी आम्ही हायकोर्टात त्याला चॅलेंज करणार आहोत. साखर कारखाने सुरू होऊन 15 दिवसापेक्षा अधिकचा काळ लोटलेला आहे, तरी देखील कुठल्याच साखर कारखान्यांनी पुणे जिल्ह्यातल्या पहिला हप्ता अद्याप दिलेला नाही. साहेब त्यांनी पहिला हप्ता देणं क्रमप्राप्त होतं, माजून का दिला नाही या गोष्टी चेअरमन साहेबांनी लवकरात लवकर सांगाव्यात. आणि माझी तुम्हाला एक विनंती राहील की साहेब आपणही चेअरमन साहेबांकडे जा आणि चेअरमन साहेबांना विनंती करा की चेअरमन साहेब पहिला हप्ता शेतकऱ्यांचा ज्यांचा ऊस गेलेला आहे त्यांना लवकरात लवकर अदा करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.